श्री स्वामी समर्थ सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय। आज आम्ही सगळे स्वामी समर्थ आणि शंकर बाबांच्या भक्तपरिवारातले सगळे मित्रमंडळी आज स्वामी सप्तशतीच्या पारायणासाठी आपण जमलो। माझे मित्र प्रशांत शिंदे यांचे आज स्वामी परिवारामध्ये खूप मोठं कार्य चालू आहे आणि त्यांच्या परिवारातर्फे आणि माझे मित्र ओंकार दामले यांचे स्वामी परिवारात खूप मोठं कार्य चालू आहे। या दोन मित्रांच्या कार्यामध्ये मी सुद्धा त्यांच्यावर जमेल कसा सहभागी असतो। आज अनायसे आमची एकत्र भेट झाली। सप्तशतीचं पारायण त्यांच्यावर मी सुद्धा करणार आहे। आज या मठामध्ये जिथे तुम्ही आता पाहताय हा बाबा रुद्रकरांचा मठ अत्यंत जागृत शंकर महाराजांच्या स्थानांमधला अत्यंत पवित्र भूमी आहे। बाबा रुद्रकार हे शंकर बाबांच्या नवरत्न शिष्यांमधले एक येतात। अत्यंत प्रिय शंकर बाबांच्या शिष्यांमध्ये ज्यांनी बाबांनी समाधी घेतल्यानंतर फक्त समाधीला ऊन लागू नये म्हणून ते छत्र धरून उभे होते आणि त्यांच्यासाठी बाबा सदैव ज्या मठात आता विश्रांतीसाठी नित्य येतात कित्येक लोकांचा असा इथे प्रत्येक लोकांना येणारी ही प्रचिती आहे, प्रत्यय आहे की बाबा दिवसा या मठात आवर्जून असतात आणि शंकर महाराज समाधीला जाणारे अनेक लोक हल्ली या मठात यायला लागले। आणि हा मठ आपल्या शंकर महाराजांचा जो मुख्य समाधी मठ आहे गणगौरीचा त्याच्या समोरच्या भागात थोडंसं पुढे गेलात कापण्याच्या साईडला की उजव्या बाजूला चैतन्यनगरचा स्वामींचा हा शंकर बाबांचा मठ आहे। शंकर बाबांची इथली मूर्ती म्हणजे मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो की एवढी जिवंत मूर्ती तुम्हाला खरोखर कुठंच बघायला मिळणार नाही। म्हणजे त्या मूर्तीकडे जर बघत राहिलं तर पुढच्या क्षणाला महाराज त्याच्यातनं प्रकट होतील असं वाटतं। उभे राहतील वाटावं एवढी जिवंत मूर्ती आहे पंचधातूची, पण कित्येक वेळेला ती सुवर्ण सदृश भासमान होते। या स्थानामध्ये मला स्वतःला वैयक्तिक अनेक वेळा प्रचिती आली आहे। माझी स्वतःच्या सेवेसाठी मी शंकर बाबांचे जेव्हा जेव्हा मला दर्शनाला यायची इच्छा होती तेव्हा पहिला प्रयत्न तिथे असतो। कारण हल्ली खालच्या मठाला प्रचंड गर्दी वाढली आहे। ते गर्दी वाढली हा दर्शन न घेण्याचं नाही, पण इथे इतकं छान वाटतं की असं वाटतं की बाबा इथे बसलेले नाही। आणि या प्रचितीमुळे आम्ही इथे येतो। स्वामी समर्थ कृपांकित भक्त परिवार आता जो मित्राचा ट्रस्ट आहे प्रशांत शिंदेचा त्याच्याबरोबर त्याच्यासाठी माझं नेहमी येणं होत असतं, कुठेतरी भेट होत असते। प्रशांत शिंदे माझा आहे जवळचा मित्र, पण अधिकाराने वयाने लहान असला तरी अधिकाराने त्याच्या आता त्यांनी खूप चांगली सेवा साधनं चालू केली आहे। त्याच्या माध्यमातून अनेक भक्तांना खूप चांगले मार्ग मिळत आहेत। मित्र म्हणून मी त्याच्या सदैव पाठीशी असतो। ओंकार दामले यांचं पण खूप छान कार्य आता चालू आहे आणि त्यांचा परिवार जो आहे संभवामी युगे युगे फेसबुक समूह पण आहे त्यांचा आणि हा सगळा जोडलेला भक्त परिवार अखंड ठेवून त्यांच्याकडनं साधना करून घेणं, सेवा करून घेणं आणि याच्यासाठी ही दोघंही माझे मित्र अत्यंत त्यांच्या जीवाभावाने सगळ्या गोष्टी झोपून करतायत। सर्वच परिवारांनी यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं। मला माझ्या चित्रसेवेमुळे थोडासा वेळ कमी पडतो, परंतु ह्या सगळ्या चाललेल्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि हक्काने कधी वाटलं तरी त्यांच्यासाठी मी यायचा प्रयत्न करतो। आज आमची त्यानिमित्ताने इथे भेट होते। मी स्वतः आता सप्तशतीला बसतो त्यांच्याबरोबर। श्री स्वामी जय जय। आधी आपण देवता वंदन घेऊ। ओम गंग गणपते नम गुरुभ्यो नम शिवाय नम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः उमा महेश्वराभ्यां नमः माता पितृभ्यां नमः इष्ट देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः ग्राम देवताभ्यो नमः स्थान देवताभ्यो नमः वास्तु देवताभ्यो नमः आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः सर्वभ्यो देवोभ्यो नमः एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः अविघ्नमस्तु सुमुहूर्तमस्तु वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्व कार्येषु सर्वदा रिद्धि सिद्धि बुद्धि शक्ति सहित श्री महागणपते नमः। ओम नमो गुरुभ्यो गणेशाय नमः। सरस्वती नमः। श्रीभ्यो नमः। ओम तत्पुरुषाय स्वाहा। ओम नमो सरस्वत्याय स्वाहा।
वृक्षांची फांदी तोडत पुराण हातात तुम्ही सतत कडे एका वारुळावरी वारुळात श्री गुरुनाथ कुठे पहा समाधीस्त पुराण मांडलेली उदासी देऊया शास्त्र वचन करीते ते ध्वनी बयान हिमालयात जाऊन काही काळ काही देव हिमालयात स्वामी समर्थ योग्याशी दर्शन देत राही एका योगांचे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ दोन मागे योगी तीर्थ श्रवणाला वैसे समर्थ मंत्री महाराज राहो प्रकांड पंडित गजावरी जैसोनी सोसले भावे सावधान आठवाने पुरुषनारायण दोन ब्राह्मणे येऊन चर्चा केली गुरुसरे हे ब्राह्मण जन्म भागवत केली जन्मले ते देशिकान सम्राट येऊन मिळते वाराणसी जन्मार्थ दृष्टवाणी पूर्णा आम्ही वैष्णव सांगितलं ते कापून पंडित दर्शन हिमालय पर्वतावर एक योगी तप करीत दत्त दर्शन व्हावे म्हणत तपस्या तस्या केसे होईल दर्शन उभे तो जीवाला लागून गंगेत करण्यात्मार्पण सिद्ध पहा तव आकाशवाणी होत दत्तमणी समीपत आहे एका गुहेत तिथे योगी भेटावे ऐकून आकाशवाणी योगी तृप्त झाला म्हणी अरण्यात जाऊनी गुहा पहा तो शोधित असे तव एका गुहेत बैसले दिसते स्वामी समर्थ योगी साष्टांग दंडवत होनी म्हणत असे तीन शिरे सात आकाश वर्ण रूप दिसत समाधी योग्यासी लागत पहा काही काळ हिमालयात काकांकडे ठेव तिकडे काकांकडे स्वामी
जनी चालली पंढरपुरासी वादळ वर्षा मार्गासी हाती पहा होतसे जनी म्हणे विठ्ठलासी आवरी वादळ ऋषिकेशी तसे आले पंढरपुरासी म्हणून ऐसी प्रार्थना म्हणते जने चराचरात आहे विठ्ठल भरलेला ऐसे कोणी परदास्त जनाबाईंना शिवी केले तात्काळ समाधी ऐसा भक्त पहा होतसे श्री विठ्ठल दर्शन करून सिद्ध दर्शनाचा दारुण गोपाळ सिद्ध पावन परीक्षा
सद्गुण सद्गुरु दर्शन